या फाउंडेशनने वेगळं काही दिलं असं मला वाटत नाही. पण म्हणतात ना की यश मिळवणारी जी माणसं असतात ती वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ती त्याच गोष्टी पण वेगळ्या पद्धतीने करतात. फाउंडेशनने जे दिलेलं आहे ते तेच दिलं आहे, पण पद्धत वेगळी दिलेली आहे. यश परिणामकारकरित्या मिळवण्याची एक मेथडॉलॉजी दिलेली आहे आणि ते या फाउंडेशनने एक पॉझिटिव्ह इनपुट म्हणून ज्याला म्हणता येईल तशा प्रकारचं घातलेलं आहे. परिपाठ शाळांमधून दरवर्षी होतो, रोज होतो. पण हा परिपाठ का होतो, कशासाठी तो करायचा, याची कारण मीमांसा या फाउंडेशनने दिलेली आहे. राष्ट्रगीतापासून ते थेट अगदी मौन राखण्यापर्यंतच्या सगळ्या घटना या शासकीय परिपत्रकात आहेत. पण या परिणामकारकरित्या कशा करायच्या यासाठी म्हणून फाउंडेशनने प्रयत्न केले आहेत. राष्ट्रगीत म्हणायचं का म्हणायचं, त्याचा अर्थ काय आहे, काय राष्ट्रप्रेम आहे, आमची शैक्षणिक मूल्य कोणती आहेत, विद्यार्थ्यांचे उच्चार कसे सुधारले पाहिजेत, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण कसे आले पाहिजेत, यासाठी म्हणून परिपाठ हा केवळ शिक्षकांनी न घेता तो विद्यार्थ्यांच्या सहभागाने घेतला जावा. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे धडे स्वतः तर गिरवावेच आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांना सुद्धा गिरवायला लावावेत. यासाठी म्हणून या फाउंडेशनने बरेच प्रयत्न केलेले आहेत. भगवद्गीता पाठांतर असेल, पसायदान असेल, प्रार्थना असेल, यामधून विद्यार्थ्यांना चांगले विचार तर मिळतातच. हे विचार नेमके काय आहेत, त्यामुळे मुलांचं मूल्य कसं वधारलं जातं, त्यांच्यामध्ये नैतिकता कशी येते, हे या फाउंडेशनने दिलेलं आहे आणि हे याचे निश्चितच सकारात्मक परिणाम आहेत असं मला वाटतं. अनेक शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर याचे त्यांना दिसणारे दृश्य परिणाम हे पाहायला मिळतात. परिपाठाबरोबर येणारी जो दुसरी घटना आहे ती म्हणजे दैनंदिन शालेय कामकाज. आता या शाळेच्या कामकाजामध्ये शिक्षक नेहमी शिकवतात. शिक्षकांसमोरच्या अडचणी काय आहेत त्याचा फाउंडेशनने अभ्यास केला आणि अगदी शिक्षणशास्त्रातल्या मानसशास्त्रीय संकल्पना वापरून काही नवीन उपक्रम शिक्षकांच्या समोर ठेवले. त्यातला एक पहिला आणि प्रमुख उपक्रम म्हणजे विद्यार्थी मित्र योजना. शिक्षकांच्या समोरची अडचण काय आहे, प्रामुख्याने अडचण आहे ती म्हणजे वर्गातील विद्यार्थी संख्या. आणि ही विद्यार्थी संख्या जर विचारात घेतली तर प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षक पोहोचू शकत नाही, ही त्याची मर्यादा आहे. उपाय काय, शिक्षकांनी शाळेमध्ये शिकवलंय, जर आपण वर्गातल्याच विद्यार्थ्यांचे गट केले आणि या प्रत्येक गटामध्ये त्याच वर्गातला एक हुशार विद्यार्थी आपण दिला तर शिक्षकांनी जी रिव्हिजन घ्यायची किंवा सराव घ्यायचा ही कामं विद्यार्थी करून घेऊ शकतात. हा शिक्षकाच्या बाजूने कदाचित फायदा असेल, पण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे यात मानसशास्त्रीय दृष्टिकोन वापरून जे केलेलं आहे तो विचार असा आहे की विद्यार्थ्याने विद्यार्थ्याला समजावून सांगितलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीने कळतं. विद्यार्थी आपसात गप्पा मारतात, विद्यार्थी अनेक विषयावर चर्चा करतात, मोठ्यांना जे समजावून सांगता येत नाही अशा बऱ्याच गोष्टी विद्यार्थी आपसात चर्चा करून चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. आणि अनुभव असा आहे की विद्यार्थ्यांनी गटामध्ये केलेली चर्चा असेल, आपसात केलेली चर्चा असेल, या चर्चेचा परिणाम अतिशय पॉझिटिव्ह असा होतो. विद्यार्थ्यांना ते जास्त काळपर्यंत लक्षात राहतं, चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं आणि परिणाम त्याचा खूप आपल्याला पॉझिटिव्ह दिसतो. आणि नेमकी ही जी मानसशास्त्रीय संकल्पना आहे की जी शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये सुद्धा प्रामुख्याने वापरलेली आहे, त्या शास्त्रामध्ये याच पद्धतीला पियर ग्रुप लर्निंग असं म्हटलं जातं. हे पियर ग्रुप लर्निंगची संकल्पना हीच विद्यार्थी मित्र संकल्पनेमध्ये आली. कुमार बिल्डर्स फाउंडेशन तर्फे राबवल्या जाणाऱ्या सर्व कार्यक्रमांची अंमलबजावणी सर्व सहभागी शाळांनी एकाच वेळी करणं जरुरीचं आहे. शाळेकडून अपेक्षा, सर्व शाळांमधून रोज परिपाठ असावा, त्यात रोज एक मनाचा श्लोक असावा अशी अपेक्षा असते. रोज एक बोधकथा असावी, ती बोधकथा 3 दिवस शिक्षकांनी 3 दिवस मुलांनी सांगावी. त्यातील जो सुविचार आहे त्याची एक सुविचार पुस्तिका तयार करावी.
वर्षाच्या शेवटी ही सुविचार पुस्तिका पाहिली जाईल. त्यात ज्या दिवशी जी बोधकथा वाचली त्याची कात्रण पुस्तिका पाहिली जाईल आणि सुविचार संग्रह मुलांकडे तारीख वारा सहित असावेत. वाचलेल्या बोधकथेवर स्वतःच्या शब्दात 4 वाक्य प्रत्येक मुलांनी लिहिणं आवश्यक आहे. रोज परिपाठाच्या वेळीच 5 मिनिटे ध्यानधारणा करावी. योजनेतर्फे सर्व सहभागी शाळांना 6 रोपे देण्यात येतील. प्रत्येक सहभागी तुकडीसाठी 2 अशी 3 तुकड्यांमधून 6 रोपे वाटून घ्यायची. त्या रोपांची लागवड करण्यापासून ते ती मोठी होईपर्यंत त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या नोंदी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक वेळी जेव्हा समिती येईल तेव्हा त्या झाडांच्या निरीक्षणाबद्दलच्या नोंदी पाहिल्या जातील. सहभागी वर्गांनी लावलेल्या रोपाशी कसं भावनिक नातं जोपासलं आहे ते पाहून बक्षीस देण्यात येईल. वर्षभरातील 3ही विषयांच्या 5-5 संकल्पना आपल्याला दिल्या जातील. त्या प्रत्येक वर्गात राबवाव्यात. योजनेतर्फे सर्वांना मिळालेली प्रतिज्ञा, घोषवाक्य, गीत योजनेत सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, मुख्याध्यापकांसहित सर्व शिक्षकांना पाठ असणं जरुरीचं आहे. रोज शाळा भरताना प्रतिज्ञा म्हणावी. गीत रोज मधल्या सुट्टीत शाळेत ध्वनिक्षेपकावर लावावं म्हणजे मुलांचं पाठ होतच. दर शनिवारी सर्व मुलांनी ते गीत प्रार्थनेनंतर म्हणावं. जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे गटामध्ये केलेल्या चर्चेमुळे समोरच्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने कळू शकतं. त्याचबरोबर दुसरा फायदा असा की जो विद्यार्थी या अप्रगत विद्यार्थ्यांना लीड करतो, त्यांना शिकवायचा प्रयत्न करतो, हा एक वेगळा अभ्यास त्यांचा होतो, त्यांचा एक सेल्फ स्टडी होतो, त्यांची रिव्हिजन होते आणि शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांचा घटक पक्का होतो आणि त्याचबरोबर तो आपल्या मित्रांना आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकतो. केवळ शाळेतच नव्हे तर असा गट घरी गेल्यानंतर शेजारचे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी सुद्धा एकत्र येऊन गृहपाठ वगैरे जे उपक्रम घरी दिलेले असतात ते विद्यार्थी करू शकतात आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्यांचा एक गट तयार होतो. शिक्षकांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला असंच म्हणता येईल की या ठिकाणी शिक्षकांची आजची भूमिका जर विचारात घेतली, शिक्षकांना करावी लागणारी कामं, शाळेतली सहशालेय अभ्यासपूरक यांचा जर आपण एकंदर आढावा घेतला तर शिक्षक कामामध्ये आज पूर्णपणे बुडून गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणं ही जी त्याच्यावर जबाबदारी आहे ते त्याचं काम आहे, पण ते तो करू शकत नाही. विद्यार्थी मित्र योजनेमुळे विद्यार्थ्यांना कठीण घटक समजावून सांगणं, सराव करून घेणं यासाठी शिक्षकाला या विद्यार्थ्यांची मदत होते आणि आपोआपच शिक्षकाचा जो बोजा आहे तो काही प्रमाणात कमी झालाय आणि केवळ कमी झाला नव्हे तर सकारात्मक परिणाम देऊन तो बोजा कमी झालेला आहे. त्यामुळे शिक्षकाचं कामही तितक्याच परिणामकारकरित्या आज आपण पाहू शकत आहोत. शिक्षकांनी त्यांच्याशी बोलताना हे कबूलही केलेलं आहे की या योजनेचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे आणि त्यांना जो काही वेळ यामुळे वाचेल तो त्यांना इतर शैक्षणिक उपक्रमामध्ये परिणामकारकरित्या ते वापरू शकतात. फाउंडेशनने शिक्षकांसाठी काही इनपुट्स दिलेले आहेत, काही ट्रेनिंग्स दिले आहेत, प्रशिक्षणं दिलेली आहेत, काही थोरा मोठ्यांच्या भेटी शाळांमध्ये घडवून आणलेल्या आहेत. यातून बरेच फायदेही झालेले आहेत. प्रशिक्षण शिक्षकांना दिलेलं आहे, मग ते प्रशिक्षण योगासनांचं असेल, ध्यानधारणा प्राणायामाचं असेल, याचा उपयोग शाळेमध्ये आज मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. वास्तविक पाहता शारीरिक शिक्षण या विषयामध्ये या घटकांचा अंतर्भाव आहे, परंतु याचं टेक्निकल नॉलेज जे आहे हे शिक्षकांना म्हणावं तसं नाही. फाउंडेशनच्या माध्यमातून या विषयाचे तज्ज्ञ शाळांमधून फिरून शिक्षकांना याचं टेक्निक शिकवण्याचं टेक्निक दिलं आहे. परिणाम असा दिसतो की आज विद्यार्थी प्राणायाम करतात, ध्यानधारणा करतात, मौन धारण करतात. दृश्य परिणाम त्याचा असा आहे, विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतरही कळतं, विद्यार्थ्यांची प्रगती विचारात आपण घेतली तर तरीसुद्धा आपल्याला लक्षात येतं की या सगळ्या परिणामामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात भर पडलेली आहे.
आणि विद्यार्थ्यांची चंचलता कमी झाल्यामुळे आपोआपच त्यांचं लक्ष अभ्यासामध्ये केंद्रित होतं, एकाग्र होतं आणि त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती जी आहे ती चांगल्या पद्धतीने झालेली आहे. ज्या व्यक्ती आम्ही फक्त टीव्हीमध्ये पाहतो, कधीतरी बातम्यामध्ये ऐकतो, त्यांचं साहित्य वाचतो, पुस्तकामध्ये त्यांची नावं वाचतो, पण या व्यक्ती शाळांमधून फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्यामुळे आज त्या व्यक्तींना विद्यार्थ्यांनी समक्ष पाहिलेलं आहे. काहीतरी एक आदर्श त्यांच्यासमोर निर्माण झालेले आहेत, एक काही उद्दिष्ट त्यांच्यासमोर निर्माण झालेली आहेत, कसे कसे आपली प्रगती या लोकांनी केलेली आहे त्याची दृश्य स्वरूपातली उदाहरणं त्यांच्यासमोर गेल्यामुळे त्यांना कोणतीतरी एक आदर्शवाद, काही ध्येय त्यांच्यासमोर निर्माण झालेली आहेत आणि अशी ध्येय निर्माण झाल्यामुळे आम्ही पुढे काय केलं पाहिजे याही बद्दल मुलांच्या मनामध्ये काहीतरी अशा निश्चित अशा कल्पना तयार झालेल्या आहेत आणि त्याचा एकंदर प्रगतीसाठी हा उपयोग होऊ शकेल. या फाउंडेशनच्या विविध उपक्रमांमुळे शाळेमध्ये स्वच्छता आली, टापटीपपणा आलाय. परिसराची स्वच्छता हा तर प्रमुख भाग आहेच, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांमध्ये स्वच्छतेचं महत्त्व सांगणं, ती स्वच्छता करून घेणं, ती टिकवणं आणि त्यामुळे एक प्रसन्न वातावरण शाळेमध्ये निर्माण करणं, अशा प्रकारचेही परिणाम आपल्याला शाळांमध्ये दिसून येतात. पहिली एक गोष्ट म्हणजे या शाळा इतर शाळांपेक्षा कुठल्या ना कुठल्या तरी बाबतीमध्ये वेगळ्या आहेत. जरा वेगळेपण या शाळांना भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नजरेत दिसतं. अशा नोंदी शाळांच्या रजिस्टर्समध्ये त्या भेटी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या आहेत. दुसरं असं की ज्या वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणं वगैरे हे तर भाग आहेच. विद्यार्थ्यांचं सेल्फ एक्सप्रेशन असेल, विद्यार्थ्यांचं प्रेझेंटेशन असेल, याला एक वेगळा दर्जा प्राप्त होतो, तसे अनुभवही आलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे संघभावना निर्माण करणं, की जी अलीकडच्या काळामध्ये फार दुर्मिळ गोष्ट होत चाललेली आहे. तर ही संघभावना निर्माण करणं आणि संघभावना निर्माण करत असताना सुद्धा प्रतिस्पर्ध्याचा आदर राखणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या स्पर्धांमुळे प्राप्त झालेली आहे. ज्यावेळी बक्षीस समारंभासाठी सगळे विद्यार्थी एकत्र येतात, सर्व शाळा एकत्र येतात, त्यावेळी ही बाब प्रकर्षाने जाणवते की एकेकाळी प्रतिस्पर्धी म्हणून खेळलेले विद्यार्थी शेजारच्या बाकावर बसून एक मैत्रीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं आणि हे मला वाटतं की मी संघ म्हणून खेळताना माझ्या संघाचा आहे, पण ज्यावेळी आम्ही एकत्र येऊ त्यावेळी आम्ही सगळे एक आहोत, अशा प्रकारची भावना निर्माण होण्यासाठी म्हणून अशा ॲक्टिव्हिटीजची ही मदत होत असते. फाउंडेशनतर्फे शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता भविष्य काळात वेगवेगळ्या कार्यशाळा ठेवण्यात येणार आहेत. ही कार्यशाळा निवासी असेल. यात ध्यानधारणा, एकाग्रता, वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, प्रकट वाचन, नाट्यवाचन, वेळेचं नियोजन, संवाद कौशल्य, वाचू आनंदे, वृत्तपत्रे, अवांतर वाचन, सकारात्मक विचार पद्धती, क्रीडा, शारीरिक शिक्षण, व्यायाम, व्यायामाचे फायदे, इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण, संगणकाशी मैत्री, सुलेखन, शुद्धलेखन, चित्रकला, संगीत, भावगीत, भक्तिगीत, गणितीय संकल्पना, स्पोकन इंग्लिश, विज्ञान संकल्पना यासारखे उपक्रम करण्याचं योजत आहोत. यात तज्ज्ञांचं मार्गदर्शन तसंच व्हिडिओ क्लिपिंगद्वारे मान्यवरांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतील. या सर्वांचं मार्गदर्शन, प्रशिक्षण आपल्या विद्यार्थ्यांनाही होणार आहे. हा उपक्रम वर्षभर राबवला जाईल. उद्देश हा की विद्यार्थ्याची अभ्यासात प्रगती व्हावी आणि त्याचबरोबर त्याच्या अंगातील इतर कलागुणांना वाव मिळून पुढील आयुष्यात त्याला त्याचा उपयोग